हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. चला तर आज आपण पोह्यात पोहे अगदी साध्या पद्धतीनं स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे. कोथिंबीर, कांदा, मिरची आणि लिंबू, शेंगदाणे सगळं घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचेत कढईमध्ये. नंतर तेल टाकायचे. तेल गरम झाल्यानंतर टाकायचं आहे जिरं आणि मोहरी. जिरं आणि मोहरी चांगली छान तडतडून द्यायची. दोन्ही पण चांगलं तडतडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर टाकायच्या आहेत मिरच्या. मिरचीची जेव्हा आपण खमंग फोडणी करतो तेव्हाच पोहे छान लागतात. जर वरून मिरच्या टाकल्या तर जेवढी छान चव यायला हवी तेवढी येत नाही. त्यामुळे मिरच्या आधीच तेलामध्ये टाकायचा. नंतर टाकला आहे कांदा. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कांदा परततोय. कांदा जरा लाल असा भाजून घ्यायचा आहे, चांगला तळून घ्यायचा आहे. नंतर टाकायचे आहेत भाजलेले शेंगदाणे. हे चांगलं परतवून घ्यायचे. पोह्याची जी फोडणी आहे ती व्यवस्थित दिली तरच पोहे छान होतात. म्हणून पोह्याची फोडणी नेहमी चांगली तडतडून द्यायची गॅसवर. नंतर टाकली हळद, थोडीशी चिमूटभर हळद टाकली आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण टाकणार आहोत भिजवलेले पोहे. पोहे ही 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नंतर चांगले हलवून घ्यायचे पोहे. बघा तुम्ही पाहू शकता. चांगले परतवून घ्यायचे पोहे. आज मुलाला खूप भूक लागली होती 4 वाजता जेव्हा आली. म्हटलं मम्मा काहीतरी बनवून दे पटकन. म्हटलं पोहे मुलं आवडीने खातात पण आणि छान लागतात, पटकन होतात. नंतर टाकलेलं आहे मीठ चवीपुरतं आणि साखर पण टाकायची आहे वरून थोडीशी. जर आपली लहान मुलं तिखट खात नसतील तर मीठ आणि साखर टाकायचे. त्याने जास्त चांगली चव येते. नंतर लिंबू टाकायचे वरून पिळून. असे हे झटपट अगदी तयार होतात आणि लागतात हे खायला छान. चला, धन्यवाद.